जर तुम्ही कापूस कपाशी लागवड उत्पादक शेतकरी असाल, एकरी तुम्हाला 15 क्विंटल उत्पादन घ्यायचे आहे, पात्यांची कैऱ्यांची बोंडाची संख्या वाढवायची आहे, कपाशीची जोमदार वाढ करायची आहे, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, नाहीतर तुमचं नुकसान होऊ शकतं। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं कार्तिक ॲग्रोटेक या आपल्या शेतीविषयक यूट्यूब चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण कापूस कपाशी लागवड उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे। पण ही माहिती आहे तरी कोणती, तर लक्षात घ्या, कापूस पिकाला रेकॉर्ड ब्रेक पाते लागले पाहिजे, पात्यांची संख्या दुपटीने तिपटीने वाढली पाहिजे, ह्या पात्यांचे रूपांतर बोंडात कैऱ्यांमध्ये जास्त प्रमाणात झालं पाहिजे आणि एकंदरीत कापूस कपाशी पिकाची जोमदार वाढ झाली पाहिजे। मग नेमके कशा पद्धतीनं आपल्याला नियोजन करणं गरजेचं आहे, हे करून कपाशीचं एकरी 15 ते 20 क्विंटल उत्पादन आपल्याला हमखास निघेल। त्या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील तर त्यांनी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही, कारण असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। तर शेतकरी मित्रांनो, नेमकी ह्या कपाशीची जोमदार वाढही झाली पाहिजे, फुटवाही निघाला पाहिजे, त्यासाठी एक महत्त्वाचं खत पाहणार आहोत। त्याचबरोबर पात्यांची संख्या जास्त प्रमाणात होण्यासाठी एक महत्त्वाचं टॉनिक देखील सांगणार आहे। यामध्ये वातावरणात होणारा बदल असेल तर त्यासाठी एक बुरशीनाशक सुद्धा पाहणार आहोत। एकंदरीत जोमदार वाढीसाठी फवारणीचा 100% रिझल्ट येण्यासाठी एक महत्त्वाचा जुगाड मी तुम्हाला सांगणार आहे। तर सर्वात आधी आपण जाणून घेऊया, कापूस कपाशी पिकाला आता साधारणपणे 50, 60 आणि 70 दिवस झालेले आहेत, पण म्हणावी अशी वाढ मराठवाडा विदर्भ या ठिकाणी पाऊस हा झालेला नाही, हा थोडासा कमी प्रमाणात आहे, तर काही ठिकाणी जास्त प्रमाणात आहे। मग अशा वेळेस शेतकरी काय करतात की पाटपाण्याने ड्रिपने पाणी देतात। मग यामध्ये एक जबरदस्त जुगाड करायचे आहे, त्याचबरोबर एक महत्त्वाची फवारणी करायची। सर्वात आधी आपण पात्यांची संख्या दुपटीने तिपटीने वाढण्यासाठी जे टॉनिक पाहणार आहोत, तर ते म्हणजे वर्र ॲग्रोचे चमत्कार आहे। तर हे आपल्याला प्रतिपंपासाठी 5 ml याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची आहे। मग तुमचा बॅटरी पंप असो वा पेट्रोल पंप असो, त्या 15 लिटरचा असो किंवा 20 लिटरचा असो। त्याचबरोबर अजून जास्त प्रमाणात पाते आणि फुटवा यांची संख्या वाढण्यासाठी पुन्हा एकदा वर्र ॲग्रोचे जे फ्लॉवर स्ट्रॉंग आहे हे घेणं गरजेचं आहे। आपल्याला प्रतिपंपासाठी हे 30 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आहे आणि याची फवारणी करायची आहे। या टायमाला रस शोषक किडी, पांढरी माशी, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा अटॅक जास्त प्रमाणात असतो, परिणामी यात आळ्यांचा देखील आपल्याला प्रादुर्भाव दिसून येतो। यासाठी प्रभावी असं एक कीटकनाशक आपल्याला घ्यायचे। मग हे कीटकनाशक घेतेवेळी आपल्याला UPL कंपनीचं उलाला आहे, प्रतिपंपासाठी आपल्याला 8 ग्रॅम याप्रमाणे घ्यायचे आहे। मित्रांनो, तुम्हाला उलाला हे अवेलेबल नाही झाले तर तुम्ही पुन्हा एकदा UPL कंपनीचं अपाच हे देखील कीटकनाशक घेऊ शकता। प्रतिपंपासाठी 16 ग्रॅम याप्रमाणे घेऊन याची फवारणी करा। आता शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुमच्या जमिनीत किंवा तुमच्या शेतात, तुमच्या भागात वातावरण चांगले असेल तर तुम्हाला बुरशीनाशक घ्यायची गरज नाही, पण नसेल वातावरण चांगले तर एखादे बुरशीनाशक घ्यायचे जे शेतकऱ्याच्या खिशाला म्हणजे तुमच्या खिशाला परवडेल। मग हे बुरशीनाशक घेतेवेळी तुम्ही M45 हे प्रतिपंपासाठी आपल्याला 30 ग्रॅम याप्रमाणे घेऊन
याची फवारणी करायची आहे मित्रांनो। आता शेतकरी मित्रांनो, कापूस कपाशी पिकाला जास्त प्रमाणात फुटवा जबरदस्त लागला पाहिजे, पात्याची संख्या देखील जास्त प्रमाणात लागण्यासाठी आपल्याला यात एखादे खत घ्यायचे आहे। आता हे खत घेतेवेळी आपल्याला 126100 हे प्रतिपंपासाठी 80 ग्रॅम याप्रमाणे आपल्याला घेऊन खत द्यायचे आहे। यात तुम्हाला 12% नत्र आणि 61% फॉस्फरस मिळते, म्हणजे फॉस्फरसमुळे जास्त प्रमाणात फुटवा निघतो आणि पात्यांची संख्या देखील वाढायला जास्त प्रमाणात मदत होते। आता शेतकरी मित्रांनो, ह्या चारही घटकांची आपल्याला एकत्रितरित्या फवारणी करायची। मग ही फवारणी करते वेळी एकतर सकाळी करा किंवा संध्याकाळच्या वेळेला करा, पण या फवारणीचा 100% रिझल्ट येण्यासाठी सिलिकॉन बेस्टिकर हे आपल्याला घ्यायचं आहे मित्रांनो। हे प्रतिपंपासाठी आपल्याला 10 ml याप्रमाणे घेऊन याची फवारणी करायची आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, कापूस कपाशी पिकाला जबरदस्त जोमदार रेकॉर्ड ब्रेक पात्यांची संख्या वाढवण्यासाठी, त्याचबरोबर थ्रिप्स असेल, मावा असेल, तुडतुडे असेल, पांढरी माशी असेल आणि वातावरणात होणारा बदल त्यासाठी बुरशीनाशक आणि जोमदार वाढीसाठी एक खत। ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा। ज्या कोणी शेतकऱ्यांनी अजून देखील आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि समोरील बेल आयकॉनला प्रेस करायला विसरायचं नाही, कारण असे नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपण घेऊन येत असतो। भेटूयात पुढील अशाच माहितीसोबत, तोपर्यंत धन्यवाद।